पण खराब असा थ्रो त्याला योग्य ती बॅकअप देतोय. 2 धावा यावेळी मात्र रोखू शकत नाही. 2 धावा पूर्ण करतोय संदीप. एक बाजूने खरोखर सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी संदीप मकवाना. सामना करेल धनंजय. स्ट्राइक वर येतो संदीप. धाव संख्या आहे ती बिनबाद 66. मात्र पुन्हा एकदा जोरकस हिट करायचा होता. सफल होऊन डीप मिड विकेटच्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू. बाकीचं काम पूर्ण करतोय एसटी रक्षक एस्टनच्या मागे राकेश प्रभू. मात्र स्क्वेअर कट पद्धतीचा फटका. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा या ठिकाणी प्रज्योत आंबिरेचं. यावेळी मात्र चेंडू सीमा पार जातोय. सामन्याला सुरुवात होते. मात्र सफल होऊन खेळलाय. डीप फाईन लेग व डीप मिड विकेटच्या ठिकाणी एक धाव घेतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण करतोय संदीप. या 2 धावेने धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते ती 72 अशी. माईकचा आवाज आहे. हॅलो हॅलो. धाव संख्या आहे ती 72. वैयक्तिक 65 या धाव संख्येवर खेळतोय संदीप मकवाना. 29 चेंडू मध्ये 65. मात्र पुन्हा एकदा सफल होऊन खेळायचा होता पण प्रयत्न बसतोय. निर्धाव चेंडू. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक राकेश. षटक संपतोय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती बिनबाद 72 अशी. यापुढील समालोचन सुनील घोडके सर. दोन्ही फलंदाजांनी अत्यंत जोरदार सुरुवात केलेली आहे. विशेष करून संदीप मकवाना आणि अमर डोकरेनं त्यांची साथ चांगली दिलेली आहे आणि आतापर्यंत 72 धावसंख्या पोचलेल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर. वादळी खेळी संदीप मकवानाची. जोरदार खेळी. कोणत्याही प्रकारची विकेट इथं प्राप्त करू शकलेले नाहीत. विनायक कारंडे स्पोर्ट्स चे गोलंदाज. बघूया अजून या इनिंग मधला 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. काय परिस्थिती होते ते येणारा काळच सांगेल. गोलंदाजासाठी मार्केट एंड कडून अक्षय गरद रणप मागतोय. आपल्या रणपोर चाललेला आहे आणि समर फलंदाज जो आहे तो अमर डोकरे. 4 धावा. अमरला विशेष करून स्ट्राईक ही गेलेला नाही. आतापर्यंत 4 धावा ज्या केल्यात त्यांना 6 चेंडूचा मुकाबला करून केलेला आहे. पाच चेंडूचा मुकाबला केलेला आहे. फेस केलेला आहे. 5 धावा केलेल्या आहेत. 6 षटक संपलेली आहेत. 72 धावसंख्या. नव्या षटकाचा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर फिरवण्याचा प्रयत्न केलाय तो थर्ड मॅनच्या दिशेनं आणि अंपायरने ही लेग बाय घोषित केली आहे. 1 धावसंख्येची संख्येत भर पडली आहे. एकूण धावसंख्या 73. 7वं षटक सुरू आहे. क्रिकेट मधला उत्साह पाहता तो बावड्यातच, क्रिकेटच्या पंढरीतच. हा आणि उचललाय. बघूया काय होत आहे. आणि कव्हरच्या डोक्यावर हवेत काय सुटलाय. झेल सुटलाय. बघूया काय होत आहे. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. क्रिकेट सळसळता खेळ आणि फक्त 2 धावा. खरं तर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला होता. सुंदर जजमेंटही केलं होतं
परंतु हातातून शेवटच्या क्षणी पंजातून चेंडू निसटला आणि जीवदान मिळालं. 2 धावा. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या झालेली 75. 7वं षटक सुरू आहे. उत्साहवर्धक वातावरण, एक हवेची झलक मैदानात घुसलेले, थोडा धुरळा उडतोय ज्याचा तास खेळाडूंना आणि प्रेक्षकांनाही. 31 चेंडूत 67 धावा. संदीप मकवाना. आणि हा चेंडू लेग बाहेर होता. बॅट्समननं बघून सोडून दिलाय. बघायचं इथून काय आपल्याला लाईन होत नाही. अंपायरने या चेंडूला योग्य चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्या स्थिरावलेली 75. बिनबाद 75. बिनबाद 75. डोगरा स्पोर्ट्स हे पश्चिम महाराष्ट्रातली मोठी स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, आणि त्याचा आजचा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसातील हा दुसरा सेमीफायनल सामना, उपांत्य सामना. यानंतर अंतिम सामना होईल. प्रेक्षकांची उपस्थिती जबरदस्त. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा डोगरा स्पोर्ट्सच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. अक्षय गुरव गोलंदाजीसाठी तयार. संदीप मकवाना स्ट्राइक आउट बॅट्समन. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर शॉर्ट पिचचा होता. कट करण्याचा प्रयत्न चुकलाय आणि विकेट किपरच्या हातात. मकवाना स्लॉग ओव्हर असल्यामुळे जोरदार आक्रमण करायच्या नादात आहे. बघूया काय होतंय ते. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि मकवाना यावर साफ चुकलाय. खरं तर आता मकवानाची चेंडूवरची नजर जी आहे ती बसलेली आहे. तिला खरं तर फुटबॉल सारखा चेंडू दिसत असणार आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी काही होऊ शकतंय. याची कित्येक उदाहरण आपण पाहतोय, बघतोय, ऐकतोय, वाचतोय. आणि हा चेंडू कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो आणि संदीप मकवाना याच्या डावाचा अंत झालेला आहे. संदीप परत पॅव्हिलियन मध्ये. धाव संख्या झालेली आहे 75. एक बाद. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 75 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी संदीप मकवाना आणि अमर डोकरे यांनी नोंदवलेली, आणि संदीप बाद झालेला आहे. नवीन खेळाडू येतोय तो नितीन माटोंगे. नितीन माटोंगे सुद्धा एक आकर्षक फलंदाज आहे. प्रहार, जोरदार प्रहार करणार आहे.
संख्या होती ती 76 अशी. सुंदर चेंडू हलकाच खेळून काढलाय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक करण एकच धाव मी ते स्ट्राईक वालाय. एक धडाकेबाज फलंदाज पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या कोल्हापूरचं नाव ज्यानं पश्चिम महाराष्ट्रात गाजवलं असा कोल्हापुरी तडका या नावाने प्रसिद्ध असलेला नितीन माटुंगे स्ट्राईक वर येतोय. नॉन स्ट्राईकला अमोल डोकरे ज्याच्यासाठी बक्षिसांची खैरात आहे. षटकार चौकारासाठी असा खेळाडू स्ट्राईक आहे. धन्यवाद चेतन. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. मेडिकल कॉलेजच्या बाजूने डावकरा गोलंदाज धनंजय. सामना करेल स्ट्राईक एंडला प्रथमच नितीन माटुंगे. धनंजय टू नितीन. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतोय या ठिकाणी मात्र धनंजय. मात्र जोरका सीड करायचा होता. प्रयत्न बसतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता अमर डोकरे यानं पण नकार देतोय मात्र नितीन माटुंगे. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर. धाव संख्या ती 77. एका गड्याच्या मोबदल्यात 77 अशी. चालू असलेलं 7वं षटक 7व्या षटकातील माफ करा 8वं षटक. मात्र जोरका सीड करायचा होता. प्रयत्न बसतोय. चेंडू बॅटची हलकीशी एज घेऊन जातोय. स्लिपच्या ठिकाणी झेल घेतोय. दुसरा धक्का बसतोय गोळीबार स्पोर्ट संघाला. नितीन माटुंगेच्या स्वरूपात जेलमधून परततोय. तर या ठिकाणी अंतिम सामना पाहण्यासाठी खास महिला वर्गासाठी बैठक व्यवस्था सेपरेट करण्यात आलेली आहे. संयोजन कमिटीच्या वतीनं हा सामन्यासाठी महिलांची ही प्रेक्षणीय उपस्थिती आहे. कालही होती आजही होती. याला सन्मान देऊन महिलांसाठी ग्राउंडवर खास अशी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे अंतिम सामना पाहण्यासाठी. तसेच हा सामना पाहण्यासाठी प्रमुख पाहुणे या ठिकाणी मैदानावर उपस्थित आहेत. श्रीराम सोसायटीचे माजी सभापती महादेव लांडगे, तसेच माजी सभापती राजीव चव्हाण, विद्यमान संचालक संजय केंबळे, संतोष पाटील रक्ते, सामाजिक कार्यकर्ते विनायक कारंडे सर, तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रदीप उल्पे, तसेच श्रीराम सोसायटीचे संचालक धनाजी घोडके, तसेच इतर कोण जे मान्यवर असतील. मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही. मला दिसेल तेवढ्यांची मी नावं घेतोय. मी संयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. सामन्याला सुरुवात होते. धनंजय सामना करायला प्रथमच नंदुमाळी. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा फलंदाज कोल्हापूर जिल्ह्यातील एक नावाजलेला खेळाडू आहे. हाही डावखोरा फलंदाज आहे. सामन्याला सुरुवात मेडिकल कॉलेजच्या बाजूने धनंजय. सामना करेल नंदू. मात्र सुरेख फटका अलॉंग दी ग्राउंड खेळायला मिडपच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रीतम बारी. सुंदर क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय नंदू माळी याला. या एका धावेने धाव संख्येत भर होते. धाव संख्या होती ती 78. यावेळी मात्र संदीप मकवाना फलंदाजी करत असताना धाव संख्या झपाट्याने वाढत होती. पण संदीप जसा आउट झाला त्यानंतर थोडीशी धाव संख्येला रोखती म्हणजेच संत गतीने अशी सुरुवात चालू आहे. लागोपाठ 2 विकेट गेल्या. संदीप मकवाना नंतर नितीन माटुंगे जेलमधून परतला. मात्र अमर डोकऱ्याचा फटका. चेंडू हवेत. चेंडू मागे क्षेत्ररक्षक अनिकेत. आणि तिसरा धक्का बसतोय गोळीबार स्पोर्ट संघाला. स्वतः कर्णधार झेल घेतोय या ठिकाणी अनिकेत राऊत. अष्टपैलू खेळाडू आहे. पालघर जिल्ह्यातील हाही नावाजलेला खेळाडू आहे. दोन्ही संघ तुल्यबळ. सामना निश्चितच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार.
5 चेंडूचा खेळ पूर्ण, अद्याप एका चेंडूचा खेळ बाकी आहे. तर लकी ड्रॉची कुपन ज्यांनी कोणी घेतली असतील त्यांनी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बॉक्स ठेवलेला आहे, त्या बॉक्स मध्ये आणून टाकायचे. लकी ड्रॉची कुपन अजूनही ज्यांना कोणाला घ्यायचे असतील तर समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला भूषण पाटील, दीपक करंडे, महेश यांच्याकडे ही कुपन उपलब्ध आहेत. आकर्षक पारितोषिक आहे. प्रथम क्रमांकाला सायकल आहे लकी ड्रॉ मध्ये, तसेच आयपॉड. मैदानामध्ये किशोर रघुनाथ पाटील दादा कुठे असतील तर त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर येऊन बसायचा. शिवाजी आंबी यांची भेट घ्यायची. सामन्याला सुरुवात. मात्र महेंद्र शिवचर्यानं चोरका सीट करायचा होता शपल होऊन मिड विकेटच्या ठिकाणी. मात्र निर्धार चेंडू षटक संपतंय. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 88. या पुढील समालोचन सुनील घोडके सर. धन्यवाद अमित. खर तर संदीप मकवाणाचं वादळ येऊन गेल्यानंतर अक्षरशः क्रिकेटमध्ये थोडासा सन्नाटा असा निर्माण झालेला आहे आणि एक जोरदार असं आक्रमण जे हल्लाबोल चालू होता त्याच्यावर विनायक कारंडे स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांनी अंकुश लावलेला आहे. अत्यंत सुंदर अशी 75 धावांची ओपनिंग पार्टनरशिप संदीप मकवाणा आणि अमर डोकरे यांनी इथं नोंदवली. त्यात अमर संदीप मकवाणा यानं फक्त 35 चेंडू 67 धावांचा पाऊस पाडला आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 8 षटकांचा खेळ आता संपलेला आहे. 2 षटक फक्त शिल्लक आहेत. 78 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात अशी स्थिती रवी चव्हाण प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघाची आहे. राकेश प्रभू गोलंदाजीसाठी येतोय. अष्ट्याहत्तर. नवीन षटक सुरू. गोलंदाज आहे तो राकेश प्रभू. हा अत्यंत धीम्या गतीचा चेंडू आणि पुल करण्याचा प्रयत्न केला बॅट्समनने परंतु त्यांच्या बॅटीत नाही आला आणि हा 1 बॉल्स वॉर्निंग मिळालेला आहे. महेंद्र शिवशरण नॉन स्ट्राइक पर आहेत ते महेंद्र शिवशरण. स्ट्राइक ऑन बॅट्समन नंदू माळी 1 धाव. हा चेंडू सुद्धा धीम्या गतीचा चतुरस चेंडू म्हणावा लागेल. फलंदाजाला कोणत्याही प्रकारची आझादी घेता आली नाही या चेंडूवर. आणि पुन्हा एकदा चेंडू गोलंदाजांच्याकडे. प्रभू शॉर्ट पिच पटायचा चेंडू पुल करायचा प्रयत्न पण गती जी ओळखता यायला पाहिजे ती फलंदाजाला ओळखता आली नाही आणि धाव संख्या अत्यंत मंद गतीत आहे. 78 बाद. जसं आम्ही म्हटलं की वादळ संदीपचं गेल्यानंतर जो सन्नाटा इथं पसरलाय त्याचंच हे द्योतक किंवा उदाहरण.
हा सुद्धा डॉट बॉल, यावर सुद्धा काही धाव नाही. 4 डॉट बॉल झालेले आहेत. शास्त्रीनगरच्या सर्व काकासाहेब पाटील सध्या शास्त्रीनगरच्या ग्राउंडवर मॅच इथं बघायला नाही आहेत, पण ग्राउंडची काहीतरी डागडुजी करत आहेत, काम करत आहेत. तिथून त्यांनी डोगरा स्पोर्ट्ससाठी संदेश पाठवलाय की खरंच डोगरा स्पोर्ट्सचं कौतुक केलं पाहिजे. आणि हा चेंडू सुंदर पूल केलाय मिड विकेटच्या दिशेने आणि बघूया आणि षटकार होतोय. हा छक्का, शानदार छक्का, षटकार स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं गेलाय. हॅलो, 85 धाव संख्या, 3 बाद. तर काका पाटील यांनी डोगरा स्पोर्ट्स साठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. काका पाटलांचे सहकारी किरण खतकर हा सामना पाहण्यासाठी इथं उपस्थित आहेत आणि डोगरा पोस्टने खास करून महिलांची जी व्यवस्था ती केलेली आहे ती उल्लेखनीय आहे. आणि डोगरा स्पोर्ट्सला काका पाटील यांनी सांगितलंय की कोणतंही सहकार्य मी करायला तयार आहे. तुमच्या स्पर्धेसाठी शत शुभेच्छा. प्रभू, सुंदर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन झालेला आणि थोडासा वेगवान असलेला हा चेंडू फलंदाजाला खेळता आला नाही आणि अशा पद्धतीने षटक संपलेला आहे. 85, 3 गडी बाद, 9 ओव्हर संपलेले आहेत. 9 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 बाद 85 अशी धावसंख्या आहे ती रवी चव्हाण प्रणित गोळीबार स्पोर्ट्स. तर काका पाटलांनी अशा पद्धतीनं डोगरा स्पोर्ट्स साठी सदिच्छा दिलेल्या आहेत, शुभेच्छा दिलेल्या आहेत. इतकं सुंदर टुर्नामेंट आपण आयोजित केलं, याबद्दल स्पोर्ट्सचं आयोजन केलेलं आहे आणि डोगरा स्पोर्ट्सच्या वतीनं काका पाटील आणि किरण खतकर यांचं हार्दिक आभार. अत्यंत चुरशीनं असे हे डोगरा स्पोर्ट्सचे सामने प्रत्येक वर्षी खेळवले जातात आणि 2022 सालचा हा उत्सव आहे तो डोगरा स्पोर्ट्स क्रिकेटचा. शेवटचं षटक फक्त बाकी आहे पहिल्या इनिंग मधल्या पहिल्या डावातील, म्हणजेच रवी चव्हाण प्रणित गोळीबार स्पोर्ट्स यांच्या इनिंग मधील शेवटचे ओव्हर कोण घेऊन येते ते बघू. प्रेक्षक आतुरतेनं सामना पाहत आहेत, खूप प्रेरित आहेत प्रेक्षक. महिलांची व्यवस्था स्पेशल केल्यामुळे महिलांची उपस्थिती आहे. कालही या स्पर्धेसाठी उपस्थिती होते आणि विशेष करून महिलांचं हार्दिक असं स्वागत. अक्षय करत, शेवटचा षटक. मेडिकल कॉलेजच्या बाजूनं स्ट्राइक पर महेंद्र शिवशरण, एक जाणे माने बॅट्समन आहेत महेंद्र, परंतु बिनबाद 75 वरनं फक्त 10 धावाच निघालेले आहेत आतापर्यंत. 85 म्हणजे आणि 3 गड्यांचा बोबदला इथं द्यावा लागलेला आहे. आणि हा उत्तुंग असा खेळलेला फटका झेल होण्याची शक्यता, परंतु चांगल्या पद्धतीचे जजमेंट झालं नाही क्षेत्ररक्षकांच्याकडून आणि अशा पद्धतीने 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पळून काढल्या. 2 धावेबरोबर धावसंख्या झाली ते 87. 3 गडी बाद 87. शेवटचं षटक चालू आहे. जोरदार प्रहार केला होता, अगदी हवेत फार उंच टोलवलेला होता, परंतु मिडॉन क्षेत्र
इथं क्षेत्ररक्षक असलेला झेल होऊ शकला नाही. यानंतरचा चेंडू हा चेंडू डॉट बॉल ठरलेला आहे, निर्धाव ठरलेला आहे, धावसंख्या नाही. अत्यंत सुरेख चेंडू होता, फलंदाजाला नीटसा कळला नाही महेंद्र शिवशरणला. पुढचा चेंडू सुरेख फटकावलाय मिड ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये. एक धाव होते, दुसरी बी धाव पूर्ण करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेटचं प्रदर्शन दोन्ही खेळाडूंच्या द्वारा, दोन्ही फलंदाजांच्या द्वारा. आणि 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या होते ते 89. 3 गड्यांच्या मोबदल्यात 89. शेवटचं षटक सुरू आहे. यानंतरचा चेंडू समोर खेळून काढलाय. 1 धाव महेंद्रनं आणि दुसरी ही धाव. ताळमेळ किती सुरेख आहे बघा दोघ्या फलंदाजांचा, आणि त्यामुळे ही दुसरी धाव त्यांना पूर्ण करता आली. 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या होती ते 91. 3 बाद 91. ओव्हर म्हणजे षटक जे चालू आहे ते शेवटचं. अक्षय गरड मेडिकल कॉलेजच्या बाजूनं शेवटचा चेंडू महेंद्रला, आणि यावर धावबाद महेंद्र शिवशरण धावबाद झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं 10 एक बॉल आहे अजून. तर संघाची धावसंख्या 91. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज जो गेलाय तो आहे तो साहिल मोमीन. 4 बाद 91. धावा आणि शेवटचं षटक सुरू. दुसरा उपांत्यफेरी आणि प्रेक्षकांना सूचना आहे की कृपया सामना ही इनिंग संपल्यानंतर आतमध्ये जायचं नाही. लगेच पुढे सामना सुरू होणार आहे. कुणी प्रेक्षकांनी आत घुसण्याचा प्रयत्न करू नये. 5च मिनिटात दुसरी इनिंग सुरू होते. कुणी प्रेक्षकांनी किंवा अन्य कोणी मैदानात घुसायचं नाहीये. शेवटचा बॉल. धावसंख्या आहे 91. आणि अशा पद्धतीने हा चेंडू डॉट ठरलेला आहे आणि 92 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी विनायक कारंडे स्पोर्ट्स संघाला 10 ओव्हर मध्ये. विद्यमान संचालक कसबेकर साहेब, तसेच सुरेश उल्पे, तसेच मैदानामध्ये या ठिकाणी सामन्याचा आनंद लुटताना माजी सभापती महादेव लांडगे, माजी सभापती राजीव चव्हाण साहेब, तसेच विद्यमान संचालक संजय केंबळे, तसेच सामाजिक कार्यकर्ते विनायक कारंडे सर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप उल्पे, या सर्व प्रमुख मान्यवरांचं मी संयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण मैदानामध्ये कुणीही जायचं नाहीये.
सामना 5 मिनिटात या ठिकाणी सुरू होतोय. तर या ठिकाणी सुरेख अशी फलंदाजी केली संदीप मकवाना यानं. या ठिकाणी 35 चेंडू मध्ये 67 धावा केल्या. या ठिकाणी 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी संदीप मकवाना याला देण्यात येत आहे. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होणार आहे. प्रेक्षकांनी सीमेरेषेच्या बाहेर जायचं आहे. विनायक कांडे स्पोर्ट्स आपली सलामी जोडी मैदानात पाठवून द्या. विनायक कांडे स्पोर्ट्स. तर मैदानामध्ये अमित कारंडे कुठे असतील तर त्यांनी या ठिकाणी बास्केटबॉलच्या ग्राउंड जवळ आपण महेश ताजने यांची गाठ घ्यायची आहे. आपली वाट पाहत आहे तिथं अमित कारंडे. तर या ठिकाणी प्रेक्षकांच्यासाठी एक संयोजन कमिटीच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील आप्पा यांचं इथं आगमन होत आहे. संयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील दादा यांचं इथं आगमन होत आहे. संयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. तसेच नागरमंडळ येथील प्रसिद्ध डॉक्टर विनायक कुंभार अण्णा यांचं इथं आगमन होत आहे. मी संयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर हा सामना गोळीबार स्पोर्ट्स संघाने जिंकला तर 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी रक्ते यांच्याकडून. सर्वांनी बाहेर यायचं. संयोजन कमिटीतील सर्व मेंबर आपण बाहेर यायचं. सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रदीप उल्पे आपण जे वाजवणार आहे त्यांना फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर घ्या. या ठिकाणी मला संयोजन कमिटीतून सूचना येते. सामन्याला सुरुवात करायची. यानंतर अंतिम सामना आहे. 9 वाजलेले आहेत. सामन्याला सुरुवात करून घ्या. सहकार्य करा. ती वाजवणारी बाहेर गेल्याशिवाय सामना सुरू करणार नाही असं संयोजन कमिटीकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. वाजप आपण सीमेरेषेच्या बाहेर घ्यायचा आहे व आपले सर्व समर्थक जरा बाउंड्री लाईन पासून आत बसून सहकार्य करा. सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. तर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी सर्वांची काही नावं घेत नाही आता कारण सामन्याला विलंब होतोय. सर्व मान्यवरांचं मी रौप्य महोत्सवी डोगरा स्पोर्ट्स यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेचं हे 9वं पर्व आहे. डोगरा चषक 2022 हा अंतिम दिवसातील हा दुसरा सेमीफायनल सामना विनायक कांडे स्पोर्ट्स वर्सेस रवी चव्हाण प्रणित गोळीबार स्पोर्ट्स प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता विनायक कांडे स्पोर्ट्स संघाने. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं रवी चव्हाण प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघाला. मर्यादित 10 षटकांमध्ये 91 अशी धावसंख्या उभी केली. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 92 धावांचं उद्दिष्ट आहे. 92 धावांचं उद्दिष्ट घेऊन सलामीची जोडी मैदानात. करण मोरे प्रशांत गरद
सलामी जोडी मैदानात आहे. या ठिकाणी हा सामना जर गोळीबार स्पोर्ट्स संघाने जिंकला तर संतोष पाटील रक्ते यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. सामन्याला सुरू करायचं आहे. पंचांना विनंती आहे, पंच यानंतर अंतिम सामना घ्यायचा आहे. 9 वाजलेले आहेत. ही 10 षटके कमीत कमी 50 मिनिटांमध्ये पूर्ण करून घ्या. आपणाला या ठिकाणी संयोजन कमिटीकडून सूचना येतात. यानंतर 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर अंतिम सामना सुरू होईल. तसेच माजी परिवहन समिती सभापती माजी नगरसेवक अजित पवार धामोडकर साहेब यांचं इथं आगमन होतंय. मी संयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. माजी परिवहन समिती सभापती माजी नगरसेवक माननीय श्री अजित पवार धामोडकर साहेब यांचं इथं आगमन होतंय. मी संयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. जर मैदानावर कोण मान्यवर उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. व्यासपीठावर आपण स्थानापन्न होऊन सहकार्य करावं. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. थोड्याच वेळात सेकंड इनिंग या ठिकाणी सुरुवात होते. हॅलो. सामन्याला सुरुवात होते. संयोजन कमिटीच्या सर्व संयोजकांना विनंती आहे, आपण बाउंड्री लाईनला जायचंय. संयोजन कमिटीतील सर्व सदस्य आपण बाउंड्री लाईनला जाऊन सहकार्य करा. सामन्याला सुरुवात होते. सुंदर चेंडू सुधीर उल्पे याचा. तितका सुंदर यष्टीरक्षण नंदू याचं. निर्धाव चेंडू यावेळी मात्र सुधीर याचा. मार्केटच्या बाजूने सुधीर. सामना करेल करण मोरे. मात्र पॅडल स्वीप पद्धतीचा फटका करण मोरे याचा. एक धाव घेतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण करतोय. साहिल जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतोय तत्पूर्वी 2 धावा घेतोय. स्वतःचं व संघाचं खातं खोलतोय. यावेळी मात्र करण मोरे मॅन फ्रॉम पालघर ज्यानं लेदर बॉल क्रिकेटचं बडोदा संघाचं प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू. मात्र सुंदर चेंडू टप्पा पडणं थोडासा उसळी घेणारा. सन्मान देऊन घेऊन करतोय गलीच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक नितीन क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी 1 धाव घेतोय. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होती ती 3 अशी. जिंकण्यासाठी 92 धावांचं उद्दिष्ट आहे. स्ट्राईक वर येतोय प्रथमच. प्रशांत गरज. 60 चेंडू मध्ये 92 धावा करावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी विनायक कांडे स्पोर्ट्स संघाला. मात्र पुन्हा एकदा जोरदार सीट केलाय. 1 धाव घेतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. जोपर्यंत अमर क्षेत्ररक्षण करतोय तत्पूर्वी 2 धावा घेतोय. प्रशांत स्वतःचं खातं खोलतोय. 2 धावेने धाव संख्येत भर होते. धाव संख्या होती ती 5. सामना निश्चितच रंगतदार होणार.
प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहायला मिळणार या ठिकाणी. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये अष्टपैलू खेळाडू आहेत. टेनिस विश्वातले नावाजले खेळाडू आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय या ठिकाणी यष्टिरक्षक नंदू उल्पे. मात्र सुरेख फटका अलॉंग दी राऊंड खेळलेला चेंडू हवेत. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि पहिला धक्का बसतोय यावेळी मात्र विनायक कारंडे स्पोर्ट्स संघाला झेलबादून परततोय प्रशांत करत. एक मोठा धक्का म्हणावा लागेल. स्पोर्ट्स समर्थ संयोजक कमिटीचे सर्व सदस्य गोळीबार स्पोर्ट्स आपण सहकार्य करा. आपण बॅराकेडच्या बाहेर बसून सहकार्य करा. विनंती आहे आपल्याला. नवीन फलंदाज प्रशांत गरज याची जागा घेण्यासाठी अच्छू बारी. मात्र पहिलं यश प्राप्त करतोय या ठिकाणी सुधीर उल्पे. एक नावाजलेला खेळाडू आहे कोल्हापुरातील सुधीर उल्पे. आपल्या अनुभवात साजेशी गोलंदाजी करतोय या ठिकाणी. या पहिल्या षटकामध्ये यश प्राप्त करतोय. प्रशांत गरज याला झेलबाद करतोय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला अच्छू बारी तर नॉन स्ट्रायकर एंडला करण मोरे. सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू सुधीर उल्पे याचा. सामना करेल अच्छू बारी. धाव संख्या आहे ती 5. या ठिकाणी माजी नगरसेवक माजी शिक्षण समिती श्रावण पडतारे यांचं आगमन होतंय. मी संयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. यावेळी मात्र सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला. क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी नाही. चेंडू वन बाउंड सीमा पार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती एका गड्याच्या मोबदल्यात 9 अशी. तसेच माजी शिक्षण समिती सभापती माजी नगरसेवक श्रावण फडतारे यांचं इथं आगमन होतंय. मी संयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आपण व्यासपीठावर जायचंय. तसेच या ठिकाणी मैदानामध्ये या सामन्याचा आनंद लुटताना दत्ता मासाळ साहेब या ठिकाणी आहेत. त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. धाव संख्या आहे ती एका षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 9 अशी. या पुढील समालोचन सुनील गोडके सर. धन्यवाद अमित. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विनायक कारंडे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या जी आहे ती 9 आहे आणि रवी चव्हाण प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघाची ही 9 धावसंख्या होती. परंतु त्यांची बिनबाद 9 होती. दोन्ही संघाने सुरुवात तर धडाकेबाज केलेली आहे. आता दोन्ही फलंदाज जे आहेत अच्छू बारी यांनी पहिल्याच चेंडूवर चौकार मारून सणसणीखेज परिस्थिती निर्माण केलेली आहे. आता बघूयात काय करतायत. विकी पुजारी गोलंदाजीसाठी येत आहेत. ते मेडिकल कॉलेज एंडकडनं आणि त्यांच्या समोर आहेत ते करण मोरे. 3 धावसंख्या आहे करण यांची. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर कमरेच्या उंचीवर उसळी घेऊन येणारा फलंदाज बॅकफुटवर खेळत होते. चुकले. चेंडू निर्धाव. करण मोरे
हे रणजी मानांकन मध्ये असलेले खेळाडू आपल्या कसबा बावड्याच्या ग्राउंडवर खेळतायत. रणजी ट्रॉफीचे मानांकन त्यांना मिळालं होतं आणि हा स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. थर्डमॅन कडे चेंडू जातो. एक धाव तर पळून काढली आहे दोन्ही फलंदाजांनी आणि ही 22 आहे. कोणतीही धाव असो, धाव होणं गरजेचं आहे. हे लिमिटेड ओव्हरच्या मॅच मध्ये अत्यंत महत्वपूर्ण मानलं जात आहे आणि आपण बघताय एका धावेसाठी सामन्याचे निकाल इकडच्या बाजूने तिकडे, तिकडच्या बाजूने इकडे लागलेले आहेत. प्रत्येक धाव महत्वाची. दुसरं षटक सुरू आहे आणि धाव संख्या पोहोचली आहे ती 10. एक बाद. क्षेत्ररक्षण थोडासा बदल. थर्डमॅन आहे, एक स्क्वेरिश गली आहे, एक स्क्वेरिश पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑफ ऑफ साइड मध्ये 5 खेळाडू ऑफ साइड मध्ये आणि उरलेले 4 खेळाडू ऑन साइड मध्ये. हा चेंडू आणि याला पुल केला सुंदर पद्धतीने, परंतु झेल, ओ झेल बाद. स्वागत करतो. या ठिकाणी श्रीराम सोसायटीचे उपसभापती संतोष पाटील साहेब यांचं इथं आगमन होत आहे. मी संयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर या ठिकाणी बक्षिसांची खैरात आहे. हा सामना जर गोळीबार स्पोर्ट्स संघाने जिंकला तर संतोष पाटील रक्ते यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक, तर प्रत्येक विकेटसाठी बालाजी रंग भांडार उत्तम पाटील यांच्याकडून यापुढे प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. नवीन फलंदाज अक्षय करत स्ट्राईक एंडला तर नॉन स्ट्रायकर एंडला करण पहिल्याच षटकामध्ये यश प्राप्त करतो. या ठिकाणी विकी पुजारी. एक अष्टपैलू खेळाडू आहे अक्षय करत. डावखोरा फलंदाज मैदानामध्ये येतोय. तर या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन अंतिम टप्प्यात आलेला आहे. लकी ड्रॉ कुपन ज्यांना कोणाला प्रेक्षकांना घ्यायचं आहे त्यांनी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन घ्यायचं आहे. लकी ड्रॉचं कुपन. सामन्याला सुरुवात होते मेडिकल कॉलेजच्या बाजूने. विकी सामना करेल प्रथमच अक्षय करत. सुनील घोडके सर. धन्यवाद अमित. पुढचा चेंडू आणि हा चेंडू कट केलाय थर्डमॅनच्या दिशेने आणि सुंदर एक धाव पूर्ण करतायत दोन्ही खेळाडू. धाव संख्या वाढणं गरजेचं आहे. 92 धावांचा पाठलाग चाललाय इथं आणि अक्षय गरज यानं पहिल्याच चेंडूवर आपलं खातं उघडलंय आणि एकूण धावसंख्या झालेली आहे ते 11. 2 बाद 11. षटक सुरू आहे ते दुसरं. सुधीर ओल्पेनं आपल्या षटकात पहिला बळी मिळवला. विकी पुजारीनं आपल्या पहिल्या षटकात पहिला बळी मिळवला. हा चेंडू फुल लेंथ पद्धतीचा होता आणि कट केलाय पॉइंटच्या दरम्यान आणि 1 धाव. या धावसंख्येबरोबर 12 झालेले धावसंख्या. एक 49 चेंडूत 80 धावांची आवश्यकता आहे. 49 चेंडूत 80 धावांची आवश्यकता विरांग कारंडे स्पोर्ट्स साठी. धन्यवाद सलीम भाई. यानंतरचा चेंडू ऑफ संख्या थोडासा बाहेर उसळी, थोडीच उसळी घेणारा कमरेपर्यंत आणि फलंदाजाने तो पाऊल सोडून दिला आणि अशा पद्धतीने हे षटक संपलेला आहे.
2 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 2 बाद 12 विनायक कारंडे स्पोर्ट्स जिंकण्यासाठी 92 धावांचं आव्हान, पण 2 षटकाच्या समाप्तीनंतर खराब सुरुवात आहे म्हणावी लागेल. 2 बाद 12. तर या ठिकाणी हा सामना पाहण्यासाठी खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलेली रिया नितीन पाटील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. मी संयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल ज्यांनी प्राप्त केलं ते रिया नितीन पाटील यांचं इथं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मी संयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर समोरच्या साईड स्क्रीन उभा केल्यात, साईड स्क्रीनच्या बाजूला बसून सहकार्य करा. समोर या ठिकाणी मार्केटच्या बाजूला साईड स्क्रीनच्या जवळची पोरं बसलेले आहेत, त्यांनी बाजूला बसायचं आहे. खेळाडूंना त्रास होतो, आपण सहकार्य करा. लहान मुलांनी 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 12ची. अद्याप जिंकण्यासाठी 48 चेंडू मध्ये 80 धावांची गरज. प्रति षटकामागे जवळजवळ 10ची सरासरी ठेवावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी विनायक कारंडे स्पोर्ट्स संघाला प्रति षटकामागे जवळजवळ 10ची सरासरी ठेवावी लागेल. सामन्याला सुरुवात सुधीर सर. धन्यवाद अमित. सुधीर उल्पे पुन्हा एकदा आपल्या मोर्चावर येत आहेत. दुसरं षटक त्याचं. सुधीर उल्पेने पहिल्या षटकात 9 धावा देऊन 1 विकेट घेतलेली आहे आणि हा चेंडू पुल केलेला आहे फाईन लेगच्या दिशेने आणि लॉंग लेगच्या दिशेने, आणि जोपर्यंत फिल्डिंग होत नाही तोपर्यंत 1च धाव. सुंदर फिल्डिंगचा प्रदर्शन आणि सुंदर तो साहिल मोमीन स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये फील्ड होते आणि धाव संख्येत बदल होतोय. धाव संख्या झालेली आहे ती 13. 2 बाद 13. तिसरं षटक सुरू आहे. सुधीर उल्पे यांचा दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहताय. यानंतर या स्पर्धेतील डोगरा स्पोर्ट्सच्या या स्पर्धेतील पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठी स्पर्धा, नावाजलेली स्पर्धा मेगा फायनल होईल ते या सामन्यानंतर. सुधीरचा चेंडू आणि या चेंडूला पुल केलेला आहे आणि फाईन लेगच्या क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करत नाही तोपर्यंत 2 धावा. 2 धावा फलंदाजाने पळून काढलेले आहेत आणि 2 धावा धाव संख्येबरोबर एकूण धाव संख्या झालेली आहे ते 15. 1 धाव. या 1 धाव संख्येबरोबर एकूण धाव संख्या झालेली ती 16. अक्षरशः बांधून ठेवलंय फलंदाजांना, जखडून ठेवलंय असं म्हटलं तर वावगं होऊ नये. या पद्धतीची गोलंदाजी होते ती रवी चव्हाण प्रणित गोळीबार स्पोर्ट्सच्या गोलंदाजांच्या कडून. 45 चेंडू 76 धावा समीकरण. 45 चेंडू 76 धावा. बॅकवर्ड वर जाऊन कट केलाय बॅकवर्ड पॉइंट किंवा जवळ आणि 1च धाव. फक्त 1 धाव. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख थ्रो. रवी चव्हाण प्रणित गोळीबार स्पोर्ट्स अत्यंत अचूक मारा आणि सुंदर क्षेत्ररक्षण आणि यामुळं अक्षरशः जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय ते विनायक स्पोर्ट्सच्या फलंदाजांना. मार्केटच्या बाजूने पुन्हा एकदा उल्प्याचा चेंडू यॉर्कर आणि अशा पद्धतीने बॉल क्लीन बॉल
तर हॅलो हॅलो डीजे 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 तर अशा पद्धतीनं सुधीर उल्पे यानं दुसऱ्या षटकात पुन्हा एक बळे मिळवलाय आणि विनायक कारंडे स्पोर्ट्सचे 3 बाद 17 अशी काहीशी दयनीय अवस्था. 43 चेंडू 75 धावा. पश्चिम महाराष्ट्रातील पहिली अशी स्पर्धा आहे जिथं डिजिटल बेल्स डिजिटल स्टंप्सचा वापर केलेला आहे. डोगरा स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन कमिटी तर्फे कौतुक करावं तेवढं थोडंच. अत्यंत नावाजलेली प्रतिष्ठेची स्पर्धा. अशा वेळी नवीन फलंदाज येतोय तो अनिकेत राऊत कप्तान. मोठी जबाबदारी अनिकेतच्या खांद्यावर आणि हा फटकावण्याचा प्रयत्न पूर्ण चुकलेला आहे अनिकेत. आणि अशा पद्धतीनं सुधीर उल्पे याचं यशस्वी षटक संपलेलं आहे. तर एकूण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 17 अशी अवस्था झालेली आहे विनायक कारंडे स्पोर्ट्सची. बेचाळीस शिल्लक आहेत. 75 धावांची आवश्यकता. 3 गड्यांचं नुकसान झालंय विनायक कारंडे स्पोर्ट्सला. आणि कर्णधारवर आता एक महत्वाची अशी जबाबदारी आणून पोहोचलेली अनिकेत राऊतवर. बघूया या जबाबदारीला कोणत्या पद्धतीने अनिकेत राऊत आणि दुसरे नॉट आउट बॅट्समन जे आहेत करण मोरे जे सुरुवातीला खेळालेले आहेत हे कसे पार पडतात. अत्यंत महत्वाचा सामना. फायनल मध्ये नेऊन सोडणारा, तुम्हाला जिंकल्यानंतर फायनल नेऊन पोहोचवणारा सामना. करो या मरो वाला सामना. साहिल मोमीन मेडिकल कॉलेज कडून गोलंदाजीसाठी येतोय. आतापर्यंत वापरण्यात आलेला हा 3रा गोलंदाज. 10,000च्या वर प्रेक्षक सामना पाहण्यासाठी कसबा बावड्याच्या प्रसिद्ध अशा मैदानावर, पॅव्हिलियन मैदानावर, सुंदर असं हे मैदान. चारो बाजूला इलेक्ट्रिक पोल आणि या विद्युत झोतात रंगलेला हा सुंदर सामना. मोमीन सुंदर चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. टप्पा केल्यानंतर एकदा वळण घेणारा, फलंदाजाला कोणत्याही प्रकारचा आझादी न देणारा निर्धाव. सादिल मोमीन पुन्हा एकदा. करण मोरे स्ट्राइक आउट बॅट्समन. फुलटॉस आणि फुलटॉस वर फिरवलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि एकच धाव. संदीप मकवाना ज्याने एक सुंदर क्षेत्ररक्षकच्या रूपात झेल घेतलेला आहे तो तिथं तैनात आहे. परत एकदा सादिल मोमीन डीवाय पाटील कॉलेज कडून. सामन्यात 3 गडी गेल्यामुळं हा चेंडू आणि खेळताना चुकलेला आहे फलंदाज, पूर्ण चुकलेला आहे अनिकेत राऊत. आणि अशा पद्धतीनं निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा धाव संख्या स्थिरावलेली. 3 बाद 18. 3 बाद 18. चौथा षटक सुरू आहे.
चौथं षटक सुरू आहे. 3 बाद 18. अभिनयाचा चेंडू आणि सुंदर पूल केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि तिथे खेळाडू तयार आहेत आणि बाद फलंदाज बाद. हॅलो हॅलो गोळीबार स्पोर्ट्स समर्थक आपण सीमारेषेच्या बाहेर जाऊन सहकार्य करा. संयोजन कमिटीला सहकार्य करा. तर या ठिकाणी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे जे उपस्थित आहेत श्रीराम सोसायटीचे सभापती हरी पाटील अण्णा, तसेच उपसभापती संतोष पाटील रक्ते, तसेच विद्यमान संचालक कसबेकर साहेब, तसेच माजी परिवहन समिती सभापती माजी नगरसेवक अजित पवार धामडकर साहेब, तसेच माजी सभापती राजीव चव्हाण साहेब, माजी सभापती महादेव लांडगे साहेब, तसेच विद्यमान संचालक कुंडलिक परीट साहेब, उपस्थित सर्व मान्यवरांचं मी संयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. परत एकदा सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकवर येतोय राकेश प्रभू, झेलबादून परतला अनिकेत राऊत, सुरेख झेल घेतला सीमेरेषेजवळ संतोष कासवतकर यानं, खरोखर सुरेख झेल म्हणावल. मात्र सामन्याला सुरुवात साहिल मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मान देऊन घेऊन करतोय. बॅक टू बॉलर सुरेख क्षेत्ररक्षण करतोय स्वतः गोलंदाजच्या आरमध्ये. साहिल खरोखर सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल साहिल मोमीन याची. थोडस जकडून ठेवलंय विनायक कांडे स्पोर्ट संघाच्या फलंदाजांना. धाव संख्या आहे ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 18. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल करतोय स्वतः गोलंदाज साहिल. स्ट्राईकवर आहे डावकर फलंदाज. मात्र शॉर्टपी पद्धत चेंडू मागे क्षेत्ररक्षक. सुरेख प्रयत्न मानावा लागेल यावेळी मात्र झेल घेण्याचा केला होता. खरोखर सुरेख प्रयत्न मानावा लागेल झेल घेण्याचा किरण याचा. यावेळी मात्र एकाच धावेवर समाधान म्हणावं लागतंय राकेशाला. षटक संपतंय 4 षटकाच्या समाप्तीनंतर. चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 19. खरोखर सुरेख गोलंदाजी करतात रवी चव्हाण प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघाचे गोलंदाज. मी उपस्थित सर्व मान्यवरांचं संयोजन कमिटी डोगरा स्पोर्टच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावर या ठिकाणी प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत श्रीराम सोसायटीचे सभापती हरी पाटील अण्णा, उपसभापती संतोष पाटील, तसेच विद्यमान संचालक राजीव चव्हाण साहेब, तसेच परीट साहेब, तसेच कसबेकर साहेब, माजी सभापती महादेव लांडगे साहेब, तसेच माजी परिवहन समिती सभापती अजित पवार धामडकर साहेब, या सर्व मान्यवरांचं मी व्यासपीठावर सहर्ष स्वागत करतो. सामन्याला विलंब करू नका, पंचांना विनंती आहे. 9:30 वाजलेले आहेत, अद्याप 6 षटके व्हायचे आहेत. अंतिम सामना आहे, सामन्याला आवर्त घ्यायचा आहे. अद्याप जिंकण्यासाठी 36-24 चेंडू मध्ये 73 धावांची गरज. 36 चेंडू 73 धावा. यापुढील समालोचन सुनील गोडके सर. धन्यवाद अमित.
संतोष कासवटकर गोलंदाजसाठी येतोय. बघूया या जोडीवर मिडल ऑर्डरच्या जोडीवर बरेच काही अवलंबून आहे. काय होतंय हे भविष्यकाळ सांगणार, परंतु सध्याची परिस्थिती जी आहे ते रवी चव्हाण प्रणित गोळीबार स्पोर्ट्स मजबूत स्थितीत आहे. पण क्रिकेट बघताय आपण, निश्चितच अनिश्चितता कायम भरलेली असते. कोणत्याही क्षणी काही घडू शकते असा हा खेळ आहे. संतोष कासवटकर गोलंदाज आणि हा सुरेख फटका सुंदर मारलाय तो लंगावनच्या दिशेनं आणि तिथं क्षेत्ररक्षक जे तयार आहेत त्यांनी फील्ड केलाय, पण एकच धाव. या एक धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 बाद 20. 4 बाद 20. 5वं षटक सुरू आहे. परत एकदा संतोष कासवटकर समोर फलंदाज आहे करण, जो सुरुवातीलाच खेळालेला आहे. आत्मविश्वासाचा परिचय देतोय आणि एक्का आणि दुःखानं धावसंख्या वाढवतोय. हा चेंडू आणि पुल केला सुंदर पद्धतीनं. कॅच होतोय का बघायचं आहे. अरे वा, सुंदर कॅच, लाजवाब म्हणावं लागेल. तर या ठिकाणी कसबा बोर्डातील सर्व मनांसाठी या ठिकाणी सूचना आहे. उद्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तसेच कोल्हापूर दक्षिणचे आमदार माननीय श्री ऋतुराज पाटील दादा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उद्या सायंकाळी ठीक 6:30 वाजता श्रीराम सोसायटी सांस्कृतिक भवन श्रीराम सोसायटी हॉल येथे मीटिंग आयोजित केलेली आहे. बावड्यातील सर्व तरुण मंडळांची, तरी बावड्यातील सर्व तरुण मंडळांनी व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहायचं आहे. सायंकाळी ठीक 6:30 वाजता महत्वाची अशी मीटिंग आयोजित केलेली आहे. नवीन फलंदाज प्रीतम बारी, मात्र सुरेख झेल घेतला सीमेरेषेजवळ साहिल मोमीन यानं. गोळीबार स्पोर्ट्स समर्थक प्रदीप उल्पे, आपण सहकार्य करायला सांगा. स्ट्राईकवर येतोय प्रथमच प्रीतम बारी. सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी संतोष कासवटकर. स्ट्राईक एंडला प्रीतम बारी, नॉन स्ट्रायकर एंडला राकेश प्रभू. धाव संख्या ती 5 गड्यांच्या मोबदल्यात 20 अशी. सुंदर चेंडू टप्पावरला थोडासा खाली राहिला होता, हलकासा खेळून काढायचा होता. प्रीतम याला निर्धाव चेंडू. खरोखर सुरेख गोलंदाजी करतात या ठिकाणी रवी चव्हाण प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघाचे गोलंदाज. एकदा संतोष मार्केटच्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द कट पद्धतीचा मारा सामना करेल प्रीतम. मात्र सुरेख फटका क्लांस पद्धतीचा. चेंडू मागे क्षेत्ररक्षक नंदू माळी क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एक धाव घेतोय प्रीतम. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होती ती 21. 5 गड्यांच्या मोबदल्यात 21 अशी. मी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं रौप्य महोत्सवी डोगरा स्पोर्ट्सच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. डोगरा चषक 2022
प्रेक्षकांनी एक खचाखच भरलेल्या कसबा बावडा पॅव्हेलिंग ग्राउंड या कसबा बावडा क्रिकेट पंढरीमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा संतोष सामना करेल डावखोरा फलंदाज. मात्र सुरेख फटका मिडॉन व मिड विकेटच्या मधून खेळलेला क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी नाही. चेंडू सीमा पार 4 धावा. धाव संख्या झपाट्याने वाढते. धाव संख्या होते ती झेंडा चौक समर्थक आपण धनाजी गोडसेंची गाडी घ्यायची आहे. मनोज धनाजी गोडसेंची भेट घ्यायची आहे. मनोज पुन्हा एकदा संतोष सामना करेल राकेश. मात्र पुन्हा एकदा तोच हिट करायचा होता. चेंडू बॅटची हलकी सेस घेऊन जातोय मिड विकेटच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक संदीप सुंदर क्षेत्ररक्षण अचूक पैकी एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. यावेळी मात्र राकेश याला षटक संपतंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात 26 अशी धावसंख्या. सामना आवरता घ्यायचा आहे. अद्याप जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये 66 धावांची गरज. 30 चेंडू 66 धावा. जवळजवळ हा सामना जिंकण्यासाठी प्रति षटकामागे 13.20 ची सरासरी ठेवावी लागेल. 30 चेंडू मध्ये 66 धावांची गरज. 30 चेंडू 66 धावा. स्ट्राईकवर आहे डावखोरा फलंदाज राकेश प्रभू, तर नॉन स्ट्रायकर प्रीतम बारी. तर या ठिकाणी व्यासपीठावर प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत. श्रीराम सोसायटीचे सभापती हरी पाटील अण्णा, तसेच उपसभापती संतोष पाटील, तसेच विद्यमान संचालक राजीव चव्हाण साहेब, तसेच कसबेकर साहेब, तसेच माजी सभापती महादेव लांडगे, तसेच परीट साहेब, तसेच माजी परिवहन समिती सभापती अजित पवार दामोडकर साहेब, तसेच माजी शिक्षण समिती सभापती श्रावण फडतरे साहेब, या प्रमुख मान्यवरांचं मी संयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या बाजूने साहिल मोमीन सामना करेल डावखोरा फलंदाज राकेश. तीस चेंडू 66 धावा. 30 चेंडू 66 धावांची गरज. मात्र जोरका सीट करायचा होता. प्रयत्न बसतोय. मात्र एकच धाव घेतोय या ठिकाणी राकेश. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते ती 27. 5 गाड्यांच्या मोबदल्यात 27 चालू आलेला या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना. गोळीबार स्पोर्ट्स प्रणित रवी चव्हाण स्पोर्ट्स दौलतनगर वर्सेस विनायक कांडे स्पोर्ट्स. सामन्याला सुरुवात करायची. स्ट्राईकवर येतोय तो प्रीतम बारी. नॉन स्ट्रायकर एंडला राकेश प्रभू. साहिल
लेफ्ट आर्म ओव्हर विकेट पद्धतीचा मारा मेडिकल कॉलेजच्या बाजूने स्ट्राईक वर येतोय तो प्रीतम बारी. मात्र जोरकस हिट करायचा होता, प्रयत्न बसतोय. एसटी रक्षकालाही चेंडू चकवा देतोय. निर्धाव चेंडू होता पण बाईच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव मिळते. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते ती 28 माफ करा घोडके सर. 28 धाव संख्या. गडी बाद झालेत 5. फार मोठी जबाबदारी सध्याच्या जोडीवर. प्रीतम बारी, राकेश प्रभू. प्रीतम बारीने एक चौकार लावलाय आपल्या डावात. राकेश कडा स्ट्राईक. पुढचा चेंडू आणि हा सुंदर उचलाय षटकार. सरळ षटकार. शानदार स्ट्रोक. राकेश प्रभू 28 चेंडूत 58 धावाची आवश्यकता. प्रभूला यावेळेला जमलेला नाही. ऑन साइडला पूल करायचा होता परंतु निर्धाव. चेंडू निर्धाव. एकूण धाव संख्या 34. 5 बाद 34. 6वं षटक सुरू आहे. 58 धावांची इथून पुढे आवश्यकता आहे. राकेश प्रभू एक षटकार मारून आपला आत्मबल वाढवण्याच्या प्रयत्नात. हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोड्याचा बाहेर पूल करायचा होता प्रभूला आणि झेल सुटलेला. एक धाव दोन्ही फलंदाजांनी आरामात घेतली. एकूण धाव संख्या झालेली आहे ती 35. 25 चेंडू 57 धावा. वादळी खेळीची आवश्यकता. तुफानी बॅटिंग व्हायला पाहिजे तर हा सामना विनायक कारंडे स्पोर्ट्सच्या कब्जात जाऊ शकतो. पण क्रिकेट बऱ्याच वेळा अनिश्चित. आणि एक धाव थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू गेलेला आहे. ही 22 धाव आणि अशा पद्धतीने हे षटक संपलेला. तर एकूण 6 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धाव संख्या आहे ती 36. आता उरले 24 चेंडू. आवश्यकता आहे ती 56 धावांची. 24 चेंडू 56 धावा विनायक कारंडे स्पोर्ट्सला जिंकण्यासाठी संधी. त्यानंतर बक्षीस समारंभ असा भरगतचा कार्यक्रम अजूनही बाकी आहे. तरी कृपया पंचांनी खेळाडूंना वेळोवेळी सूचना द्या. तर उपस्थित सर्व कसबा बावड्यातील
तरुण मंडळाच्या अध्यक्ष व सदस्यांना या ठिकाणी एक सूचना आहे. उद्या सायंकाळी ठीक 6:30 वाजता श्रीराम सांस्कृतिक हॉल या ठिकाणी माननीय श्री पालकमंत्री सत्यजित बंटी पाटील साहेब तसेच दक्षिणचे आमदार युवा नेते ऋतुराज पाटील दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची अशी मीटिंग आयोजित केलेली आहे. सर्व मंडळाच्या सदस्यांनी या मीटिंग साठी उपस्थित राहायचं आहे. चोवीस चेंडू 56 धावा. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आप्पा कुंभार यांचं इथं आगमन होतंय. मी संयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. मात्र थोडस मिसअंडरस्टँडिंग. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील दादा यांचं इथं आगमन होतंय. मी संयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तसेच भानदास शिंदे यांचं इथं आगमन होतंय. मी संयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तसेच किशोर पाटील आप्पा तसेच कसबावाडा व्यापारीचे संचालक सचिन पाटील दादा यांचं इथं आगमन होतंय. मी संयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. सामन्याला सुरुवात होते. मात्र सुरेख फटका मिडॉपच्या ठिकाणी खेळलेला. क्षेत्ररक्षक संदीप सुंदर क्षेत्ररक्षण अचूक पैकी एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. यावेळी मात्र प्रीतम याला 23 चेंडू आणि 55 धावांची गरज. 23 चेंडू 55 धावा. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं संयोजन कमिटी रौप्य महोत्सवी डोगरा स्पोर्टच्या वतीनं सहर्ष स्वागत. चालू असलेला दुसरा सेमीफायनल सामना गोळीबार स्पोर्ट्स प्रणित रवी चव्हाण स्पोर्ट्स दौलतनगर वर्सेस विनायक कांडे स्पोर्ट्स. स्ट्राईकवर आहे तो राकेश प्रभू. गोलंदाजी करतोय किरण. यावेळी मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंचांचा अवांतर धावेचा इशारा येतोय. या अवांतर धावेने धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते ती 5 गड्यांच्या मोबदल्यात 38. महत्वपूर्ण अशी पंचांची भूमिका पार पडतायत. मेन पंच सुशील रंधवे, स्कोररच्या भूमिकेत सलीमबाई, स्क्वेअर लेग पंच सुनील आंबी, माजी साथी समालोचक सुनील गोडके सर. मात्र सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा जोरका सीड करायचा होता. प्रयत्न पोचतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक नंदू उल्पे. निर्धाव चेंडू. तर या सामन्याचं लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे युट्यूबवर tenniscricket.in. या सर्व टीमचं मी संयोजन कमिटीच्या वतीनं सतत आभार मानतो. लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. कालपासून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण चालू केलं होतं tenniscricket.in वर. डोगरा चषक 2022 सर्च केल्यानंतर या सामन्यांचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळतं. तसेच डीजे राहुल लोकरे. मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मान देऊन घेऊन करतोय एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक नंदू माळी क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एक धाव घेतोय राकेश. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते ती 39. डीजे मालक राहुल लोकरे यांचंही मी संयोजन कमिटीच्या वतीने सतत आभार मानतो. सामन्याला सुरुवात. किरण सामना करेल प्रीतम बारी. किरण टू प्रीतम. मात्र पुलटा चेंडू जोरका सीड करायचा होता. चेंडू बॅटची एज घेऊन जातोय. कव्हरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विकी पुजारी क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एकच धाव घेतोय प्रीतम. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते ती 40. 5 गड्यांच्या मोबदल्यात 40. अद्याप जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे.
गोलंदाजी करतोय किरण मार्केटच्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीचा मारा सामना करेल डावखोरा फलंदाज राकेश मात्र सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा स्वतः गोलंदाजच्या आर्म मध्ये फीड करतोय किरण डायरेक्ट थ्रो केला होता धावचीचा अपील पण पेटवून लावतात कडक पंच सुनील आंबी निर्धाव चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा किरण याचा खरोखर सुरेख गोलंदाजी करतात गोळीबार प्रणीत रवी चव्हाण स्पोर्ट्स दौलतनगर संघाचे गोलंदाज थोडस जकडून ठेवलं या ठिकाणी विनायक कांडे स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना या ग्राउंड वर प्रथमच एलईडी स्टंप व एलईडी बेल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात डोगरा स्पोर्ट्स कडून मात्र सुरेख फटका चेंडू हवेत चेंडू मागे क्षेत्ररक्षक संदीप सुरेख प्रयत्न केला होता झेल घेण्याचा तितकं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल एकच धाव देतोय या ठिकाणी राकेश याला षटक संपतोय या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय सात षटकाच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात 41 अद्याप 18 चेंडू मध्ये 51 धावांची गरज 18 चेंडू 51 धावा तर या ठिकाणी प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ संयोजन कमिटीच्या वतीने आयोजित केलेला आहे या कुपनची प्राइस आहे 50 रुपये लकी ड्रॉ साठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ती सायकल द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे एअरपोर्ट्स तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ब्लूटूथ एअरपोर्ट्स आपण कुपन या ठिकाणी अवेलेबल आहे समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला अंतिम टप्प्यात आलेला आहे तर ज्यांनी कोणी कुपन घेऊन गेले असतील त्यांनी आपली नावे लिहून हे कुपन या समालोचन कक्षामध्ये आणून टाकायचं आहे सामना संपल्यानंतर अंतिम सामना संपल्यानंतर कोणाचंही कुपन टाकलं जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे सामन्याला सुरुवात करायची आहे 10 वाजलेले आहेत यानंतर अंतिम सामना आहे अद्याप 3 षटके बाकी आहेत तर अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला पहिला संघ आहे व्हीएसटीएम प्रणीत नगरसेवक मोहन सालपे स्पोर्ट्स संघ साइड स्क्रीनच्या समोर या ठिकाणी गोळीबारच्या इकडे साइड स्क्रीन आहे आपण बाजूला सहकार्य करा प्रेक्षक जरा संयोजन कमिटीतील सदस्यांनी जायचं आहे त्या ठिकाणी 18 चेंडू 51 धावा सुनील गोडके सर धन्यवाद अमित तर अशा पद्धतीने राकेश प्रभू जोरदार प्रहार करायच्या प्रयत्नात आणि आता त्यांना एकही धाव घेता आली नाही अगदी उंच्यापर्यंत बांधायचे नेहमीच आक्रमक वाटणारे एक षटकार आणि एक चौकार ना आपली इनिंग सजवणारे प्रभू स्ट्राईकवर आहेत प्रीतम बारी 3 धावसंख्या नॉन स्ट्रायकिंग एंड बार किरण ओव्हर द विकेट हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर फिरवण्याचा प्रयत्न आणि रनआउटचा इथं संधी आहे बघूया काय होत आहे पण नाही ओव्हर थ्रो झालेला आहे रनआउट तर नाहीच नाही आणि ओव्हर थ्रोच्या नावाखाली 2 धावा मिळत आहेत थोडस गच्चाळ म्हणावं लागेल क्षेत्ररक्षण आणि 22च्या रूपाने या धावा 2 धावा आलेल्या आहेत 2 धावसंख्येबरोबर एकूण धावसंख्या होते ती 43 5 बाद 43 षटक 8वं सुरू आहे पूर्णपणे हा सामना रवी चव्हाण प्रणीत गोळीबार स्पोर्ट्स दौलतनगर यांच्या ताब्यात गेलेला आहे परंतु क्रिकेट नेहमीच अनिश्चिततांक खेळ आहे म्हणतात त्या पद्धतीनं शेवटचा बॉल पडेपर्यंत किंवा शेवटच्या षटकापर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कोणतीही भविष्यवाणी करणं उचित नाही नंतरचा चेंडू आता चुकलेला आहे यावेळेला प्रभू परंतु गेलाय चेंडू थर्ड मॅन कडा पंचांचा इशारा आम्हाला बघायचा आहे हा बायचा इशारा 1 धावेने धावसंख्या वाढलेले 44 5 बाद इथं एका आणि दुःखाचं काम चालू नाही होणार नाही सामना जर जिंकून फायनल मध्ये जायचं असेल कारंडे विनायक कारंडे स्पोर्ट्सला तर षटकार किंवा चौकरांची आतषबाजी व्हायला पाहिजे किरण पुन्हा एकदा
आपल्या रणभोर गेलेला आहे. खूप लांब असा रणप आहे किरण याचा. प्रीतम बारी 3 धाव संख्या. किरणचा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर स्क्वेअर कट केलाय पॉइंटच्या दरम्यान आणि 1 धाव, फक्त 1 धाव. या धावेबरोबर संघाची धावसंख्या होती ती 45. किरण कृपया पंचांना विनंती आहे की वेळ काढूपणा करू नका. प्रेक्षकांची परीक्षा बघू नका. 10,000च्या वर प्रेक्षक या ग्राउंडवर उपस्थित आहेत आणि क्रिकेटचा नजारा पाहतायत. तरी कृपया वेळ काढूपणा करू नका. पुढा फायनल मॅच आहे आणि विशेष करून महिलाही सामना पाहतायत, याची खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. हा चेंडू अत्यंत सुरेख पद्धतीने पुल केलेला, परंतु झेल नाही. अंपायर काय सांगतायत बघा, पंच काय सांगतायत. आणि हा षटकार, मिड विकेटच्या वरून षटकार. हॅलो. तर या ठिकाणी संभाजीनगर येथे सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेमध्ये कसबा वावड्या टीमने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. या टीमचं प्रतिनिधित्व करतोय मनोज वेटाळे. मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या गोलंदाजच्या आर्म मध्ये झेल घेतोय. यावेळी मात्र विकी पुजारी, मोठा धक्का म्हणावा लागेल राकेश प्रभू याच्या स्वरूपात. मैदानावर कुठेही बसण्यासाठी जागा अवेलेबल नाही. धन्यवाद डीजे. खरोखर मैदानावर कुठेही जागा नाही बसण्यासाठी. प्रेक्षकांनी हे खचाखच भरलेलं मैदान कसबा बावडा पॅव्हेलियन ग्राउंड, या पॅव्हेलियन ग्राउंड वर आपल्याला अतिशय नयनरम्य असं हे दृश्य पाहायला मिळतंय सेमीफायनल साठी. तर फायनल साठी काय होईल हे तुम्हीच लक्षात ठेवा. थोड्याच वेळात एक 5 ते 10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर अंतिम सामना सुरू होईल. हॅलो. मोठा धक्का म्हणावा लागेल राकेश याच्या स्वरूपात. एक रिव्हर्स स्वीप षटकार घेतला होता, त्यानंतर कमबॅक करतोय विकी पुजारी. झेलबाद करतोय स्वतःच्या गोलंदाजच्या आर्म मध्ये. झेल घेतोय, सुरेख झेल म्हणावं लागेल. आठ षटकाच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात 51 अशी धावसंख्या. अद्याप जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 41 धावांची गरज. 12 चेंडू आणि 41 धावा. नवीन फलंदाज मनीष. नॉन स्ट्रायकर एंडला, तर स्ट्रायकर एंडला येतो प्रीतम बारी. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 90 षटक घेऊन मार्केटच्या बाजूने किरण. स्ट्राइक वर आहे तो प्रीतम बारी. नॉन स्ट्रायकर एंडला मनीष. 12 चेंडू 41 धावा. मात्र सुरेख फटका स्टेटच्या दिशेने खेळलेला आणि चेंडू सीमे रेषे पलीकडे. नटराज बीड चॅम्पियन षटकार.
एक 10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर सुरू होईल अंतिम सामना. दोन्ही संघाचे कर्णधार अंतिम फेरीमध्ये पहिला प्रवेश संघ केलेला VSTM प्रणित, नगरसेवक मोहन सालपे स्पोर्ट्स. तर आता चालू असलेला दुसरा सेमीफायनल सामना विनायक कांडे स्पोर्ट्स वर्सेस रवी चव्हाण प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघ. अद्याप जिंकण्यासाठी 11 चेंडू मध्ये 35 धावांची गरज. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार. दोन्ही संघांमध्ये अष्टपैलू खेळाडू आहेत. मात्र खरोखर सुरेख चेंडू ब्लॉकर पद्धतीचा त्रिपळ अचित होतोय प्रीतम. किरण गोलंदाजी किरण आहे, फलंदाजी किरण आहे. स्ट्राईक एंडला येतोय. लवकर जाऊन घेऊन यायचं आहे. अद्याप जिंकण्यासाठी 10 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. सुरेख कमबॅक करतोय मात्र किरण त्रिफळाचित करतोय. प्रीतम बारी आला. दहा चेंडू आणि 35 धावा. 10 चेंडू 35 धावा. दहा चेंडू आणि 35 धावा. सामना सुरू करायचा आहे. सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. हॅलो 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 मात्र पुन्हा एकदा चोरका सीट केलाय मिड विकेटच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक साहिल मोमीन क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी 2 धावा घेतोय किरण. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते ती 59. अद्याप जिंकण्यासाठी 9 चेंडू मध्ये 33 धावांची गरज. 9 चेंडू आणि 33 धावा. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार यात काही शंका नाही. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पुन्हा एकदा किरण सामना करेल. किरण
मात्र ब्लॉकर पद्धतीचा चेंडू अलॉंग द ग्राउंड खेळून काढतोय स्टेटच्या दिशेने. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. ओव्हर स्टेपिंग फ्री हिट आहे या ठिकाणी. ओव्हर स्टेपिंग नो बॉलचा इशारा येतोय मेन पंच सुशील रंधवे. धाव संख्येत बरोबर आहे. धाव संख्या होती ती 61. फ्री हिटचा इशारा येतोय या ठिकाणी. नऊ चेंडू 31 धावा. 9 चेंडू आणि 31 धावा. स्ट्राईक एंडला येतो मनोज पाटील. तर गोलंदाजी करतोय मार्केटच्या बाजूने किरण. मात्र सुरेख चेंडू ब्लॉकर पद्धतीचा. खरोखर सुरेख चेंडू म्हणावा गेला. फ्री हिटचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू नीटचा समजत नाही मनोज याला. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा किरण. सामना करेल मनोज पाटील. 8 चेंडू 31 धावा. 8 चेंडू आणि 31 धावांची गरज. मात्र फुलटॉस पद्धत चेंडू कव्हरच्या ठिकाणी खेळून काढतोय क्षेत्ररक्षक विकी पिझॉर. ही सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे पण नकार देतो यावेळी मात्र किरण. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. हा सामना जर गोळीबार स्पोर्ट्स संघाने जिंकला तर संतोष पाटील रक्ते यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्राईकवर येतोय किरण. मार्केटच्या बाजूने गोलंदाजी करतोय किरण. षटकातील अखेरचा चेंडू. धाव संख्या आहे ती 62. 7 गड्यांच्या मोबदल्यात 62. 30 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 30 धावा. मात्र सुरेख फटका लॉंगाच्या ठिकाणी खेळायला क्षेत्ररक्षक नितीन माटुंगे. खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच या ठिकाणी 2 धावा वाचवतोय आपल्या संघासाठी नितीन माटुंगे. एक टेनिस विश्वातील नावाजलेला खेळाडू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर तडका या नावाने प्रसिद्ध. षटक संपतोय. 9 षटकाच्या समाप्तीनंतर 7 गड्यांच्या मोबदल्यात 64 अशी धावसंख्या. या पुढील समालोचन सुनील गोडके सर. खरं तर औपचारिकता शिल्लक आहे असं म्हटलं तर वावगं नये. इथं आता 6 खेळाडू आउट झालेले आहेत आणि 2 मनोज पाटील 3 धावा आणि किरण 3 धावा. या दोघांना एक अक्षरशः मोठी कसरत करावी लागणार आहे 92 धावापर्यंत पोहोचण्यासाठी. शेवटचं षटक 28 धावा. स्टंप खराब झाली होती. मोडली होती बॉटम मधून. पुन्हा ती रिपेरी करून बसवण्यात आलेली आहे आणि सामना पुन्हा सुरू. सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा डोगरा स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. 10,000च्या वर प्रेक्षक खचाखच भरलेला असं हे पॅव्हिलियन ग्राउंड पश्चिम महाराष्ट्रातल्या एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा या ग्राउंडवर खेळवल्या जातात. त्यापैकी ही एक प्रतिष्ठेची स्पर्धा. आणि हा उंच खेळलेला फटका मिड विकेटच्या दिशेनं खूप वेळा हवेत पण झेल घेण्याची संधी नाही. 2 धावा. 5 चेंडू शिल्लक आहे. 26 धावांची आवश्यकता विनायक कारंडे स्पोर्ट्स साठी. हा सामना संपल्यानंतर अंतिम सामना फक्त 10च मिनिटात खेळवला जाणार आहे. प्रेक्षकांनी आपली जागा सोडायची नाही. आणि हा उंच फटकावलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. हवेत आहे पण खेळाडूला झेल घेता आलेला नाही. 2 धावा तर पळून काढलेले आहेत आणि फक्त 2 धावा. या 2 धावसंख्येबरोबर एकूण धावसंख्या झालेली आहे ती 68. आता 24 धावा पाहिजे आहेत आणि शेवटचे 4 चेंडू. साइन चेक 24.
समीकरण. या ठिकाणी ज्यांचं मोलाचं असं सहकार्य आहे आम्हाला माननीय श्री माजी नगरसेवक मोहन सालपे पापा यांचं इथं आगमन होत आहे. संयोजन कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. हा मात्र सुरेख फटका मिड विकेटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक महेंद्र शिवचरण, पण कोणतीही संधी नाही. चेंडू वन बाउंस सीमा पार 4 धावा. आकर्षक इलेक्ट्रिक बाईक जी आम्हाला उपलब्ध करून दिली मालिकावीर साठी माजी नगरसेवक मोहन सालपे पापा यांचं इथं आगमन होतंय. मी संयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर अद्याप जिंकण्यासाठी 3 चेंडू 20 धावा. 3 चेंडू 20 धावांची गरज. 3 चेंडू आणि 20 धावा. मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढतोय मिड विकेटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक महेंद्र शिवचरण क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एकच धाव घेतोय. यावेळी मात्र मनोज जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 19 धावा. थोडीशी औपचारिक बाकी आहे या ठिकाणी. हा सामना जिंकण्यासाठी गोळीबार स्पोर्ट्स संघाला अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी हा दुसरा संघ आहे. अंतिम फेरीमध्ये धडक मारतोय. हा मात्र रिव्हर्स पद्धतीचा फटका खरोखर सुरेख फटका म्हणावा लागेल. किरण याचा चेंडू सीमा पार 4 धावा. आत कोणीही जायचं नाही मैदानामध्ये. कॅमेरामॅन आहे ते एलईडी शॉट हे धरलेत. कॅमेरा आहे तिथं सहकार्य करा. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप करायचा होता प्रयत्न फसतोय आणि षटक संपतंय. अंतिम फेरीमध्ये धडक मारतोय या ठिकाणी गोळीबार स्पोर्ट प्रणित रवी चव्हाण स्पोर्ट्स. आपण आतमध्ये कोणीही जायचं नाही. कॅमेरामॅन आहे फटाक्या. संयोजन कमिटी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप उल्पे